ते एफर्ट्स जे मागच्या सामन्यात तुम्ही लावलेले आहात, तेच एफर्ट्स आत्ता सुद्धा लावावे लागतील. कुठलाच कॉम्प्रोमाईज नाहीये. नॉकआउट स्टेज आहे आणि हे लक्षात ठेवून खेळावं लागेल. रवी, राउंड विकेट. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न चुकलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये विनोद सिंग यांनी खूप वेगानं त्या बॉलचा पाठलाग केला, पण अनइव्हन आहे ही आउटफील्ड, त्याचमुळे थोडं ऍडजस्टमेंट तुम्हाला करावंच लागेल. पण सुदैवानं खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत मागच्या 4 दिवसात आपण पाहिलेलं आहे या सर्व तरुणांकडून. पहिल्याच बॉलवर रवीने संधी निर्माण केली होती. फलंदाज रियाजला रोखलेलं आहे. कटर्स खूप चांगले आहेत, त्यातल्या त्यात पेस. रवी याच गोष्टीसाठी ओळखला जातो. लेग कटर, ऑफ कटर विथ पेस हे त्याचे स्टॉक बॉल्स आहेत. पुन्हा त्या स्वीप केलंय. आता कुठलीच चूक मलिंगाकडून नाही होणार. बॉल कव्हर करतायत. थ्रो करतील तोपर्यंत एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 2 वर. आता स्ट्रायकर साइडला पडलेले आहे ते म्हणजेच मार्मिक. याच पहिल्याच बॉलवर बाद होता होता राहिलेत. विभाग मारे. ओ बोल्ड गोल्डन डकवर मार्मिकचा खेळ संपला. रवीच्या खात्यात विकेट. पहिला धक्का. टीम स्वराज 11 हाडा पॅकर्स. स्वराज स्पोर्ट्स हाडा पॅकर्सला पहिला धक्का बसलेला आहे. मार्मिक हे 0वर बाद झालेले आहेत. रवी एक कन्सिस्टंट प्लेअर आहेत. मागच्या वर्षाचे ते मालिकावीर आहेत. त्यामुळे या वर्षात सुद्धा तेच पद टिकवण्यासाठी प्रत्येक सामना चांगला खेळावा लागेल आणि तशी सुरुवात या सामन्यात रवी वाघमारे यांनी दिलेली आहे. आतापर्यंत चेंडू हाताळलेत या षटकातले 4, खर्च केल्या 2 धावा, मिळवले 1 विकेट. सुरुवात थोडीशी अडखळली स्पोर्ट्स हाडा पॅकर्सची. नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धरम भोईर येत आहेत. व्यासपीठावर आदरणीय मोहनदादा पाटील सुद्धा उपस्थित आहेत. नेहमीच तरुणांवर ते विशेष प्रेम, जे काय हवंय, ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, त्या गोष्टी पुरवण्यासाठी नेहमीच ते तयार असतात. मग ती शैक्षणिक बाब असू द्या, क्रीडाविषयक बाब असू द्या, सामाजिक बाब असू द्या. तरुणांना नेहमीच एकत्र राहण्याचा संदेश आदरणीय मोहनदादा रवींद्र पाटील देत असतात आणि त्याचमुळे क्रिकेटचं माध्यम त्यांनी निवडलं आणि त्यांना प्रतिसाद देखील तितकाच चांगला मिळालाय. कारण बेस्ट द्यायचं आणि तेच एक तंत्र राहिलेलं आहे मोहनदादांचं आणि द ग्रेट मराठा परिवाराचं. आणि तेच तंत्र आता ॲडव्हेंचर बॉयज सुद्धा जोपासते सातत्यानं. द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. हेच तंत्र आहे ॲडव्हेंचर बॉयजचं आणि द ग्रेट मराठा परिवाराचं. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीने 2 धावा रवीची द बेस्ट स्टार्ट आतापर्यंत मिळालेली आहे एकविरा स्पोर्ट्स या वाकीपाड्या संघाला. भाविश पुणेकर यष्टांच्या मागून नेव्हिगेट करतायत क्षेत्ररक्षकांना, पण आता एक्स्ट्रा मिळेल. खूप जास्त बॉल बाहेर राहिलेला आहे. धावा कशाही मिळू द्या, धावा मिळणं हे आवश्यक होऊन बसलेलं आहे. त्याचमुळे एक्स्ट्रा देखील एक मोठा रोल देत असतं कुठल्याही डावामध्ये. गोलंदाज एक्स्ट्रा पेस, एक्स्ट्रा टर्न देण्याच्या नादामध्ये कधी कधी लाईन चुकतात आणि तेच पाहायला मिळालं. लाईन चुकली, रवीची एक्स्ट्रा मिळाली स्वराज्य स्पोर्ट्सला. आता खूप जास्त टर्न मिळालाय. टप्पा योग्य होता, पण बॉलला खूप जास्त टर्न मिळालाय. वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल झालाय. बॅक टू बॅक 2 एक्स्ट्राज. धावसंख्या 4. पुढचा बॉल. पाय नाही चालले, पाय चालले पाहिजे. फुटवर्कचा अभाव होता. या स्ट्रोक मध्ये खेळायचं होतं लॉंग ऑनला, पण पायांची हालचाल नाही झाली. बॉडी मेकॅनिझम खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक अवयवाचा वापर तुम्हाला करायलाच हवा. जर तो मनातला फटका मैदानात आणायचा असेल तर ते जमलं नाही फलंदाज धरमला. त्याच मी येतोय हा डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. लास्ट बॉल. बॉल ब्रश झालाय का? नाही. तर एक्स्ट्रा रन मिळते. आणखीन एक तिसरी एक्स्ट्रा या षटकातली. रवी विथ बॅट तितक्या धावा खर्च करत नाहीयेत, पण एक्स्ट्राच्या बाबतीत तो खर्च होतोय आणि म्हणूनच थोडासा वेळ मिळतोय फलंदाजांना स्टेबल होण्यासाठी. खेळपट्टीवर जितका जास्त वेळ तुम्ही घालवाल, तितका तुमचा आत्मविश्वास वाढतो. क्रॉस बेटेड खेळलेत, एलिव्हेशन नव्हतं, बॉल पोहोचतोय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर डीप मधून, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल पूर्ण केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर्स संघाची धावसंख्या झालेली आहे 7.
दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर स्वतः भावेश पुणेकर येत आहेत. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेत आहेत. कुठल्या झोनमध्ये कोणी असायला हवं त्याची तपासणी करतायत. पहिलं षटक सांभाळून खेळलेलं आहे स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर्सने. धावसंख्या 7 झाले. धावसंख्या 7 झाले. स्ट्रायकर फलंदाज आहेत रियाज. एक साइड आर्म ऍक्शन आहे भावेश पुणेकर यांची. त्याचमुळे कधी कधी फलंदाज संभ्रमात येतात. पण यावेळेस खूप जास्त हात रोल झाला आणि म्हणूनच पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप अँगल घेत बॉल विकेट किपरच्या दिशेनं एक्स्ट्रा रन मिळते. काहीतरी एक्स्ट्राचं करावं लागेल एक विरा स्पोर्ट्स वाकीपाडाला. यावेळेस बॉल वाईडलाईनच्या आतून टर्न तितका नाही मिळाला. आत्मविश्वास होता भावेश पुणेकरचा. बॉल लूज ग्रीप होता आणि म्हणून लूज ग्रीप असल्यामुळे बॉल टर्न नाही झाला. धावसंख्या थांबले 8 वर. पुढचा बॉल भावेश पुणेकर. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज. पुन्हा एकदा मलिंगा. पुन्हा एकदा मलिंगाची परीक्षा. पण यावेळेस मिळतात 2 धावा. नाही पोचू शकत. अपूर्ण आहे. धावसंख्या 10. 2 चेंडूंचा खेळ संपला या षटकातला. धावसंख्या 10 झाले. भावेश पुणेकर राऊंड विकेट. स्ट्रायकर साईडला फलंदाज रियाज. लईमध्ये आलेत रियाज. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रनचा आढावा घेतला. जवळपास 6 एक्स्ट्रा झालेत आतापर्यंत. 5 एक्स्ट्रा झालेत. यावेळेस फुल लेन बॉल होता. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड क्षेत्ररक्षक रवी आहेत आता मिड विकेटला. एकच धाव मिळेल. स्ट्रायकर्स एंडला आहेत धरम. एक धाव वाढून धावसंख्या पोहोचते 12. 12 धावा. पहिला फलंदाज शून्यावर मार्मिक बाद झाल्यानंतर चांगली पार्टनरशिप स्वराज्य स्पोर्ट्ससाठी या दोघांची. नेक्स्ट बॉल भावेश पुणेकर. हा 6वा एक्स्ट्रा. म्हणजेच 13 पैकी 6 धावा एक्स्ट्राच्या आहेत स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर्सच्या. आणि यावेळेस बॉल कनेक्ट झालाय. एकच मारलाय. सॉलिड मारलाय. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कडक बेधडक षटकार. 6 धावा ऍड होतील आणि धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर संघाला त्या व्हाईट बॉलच्या धावांचा फायदा झालाय कदाचित. त्यातल्या तर आता बॅट सुद्धा इन्व्हॉल्व्ह झाले. आणि सर्वात महत्त्वाची बाब जसा आपण उल्लेख नंतरच केला होता की व्हाईट बॉलमुळे फलंदाजांना खेळपट्टीवर थांबण्याचा आत्मविश्वास मिळतो. तो द्यायचा नसतो गोलंदाजांना. पण आता पाहूया यानंतर ते पुनरागमन होते का एक वीर स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचं. कधी कधी ठेस लागणं देखील फायद्याचं ठरतं. भावेश पुणेकर. फुल लेन बॉल रवी आहेत पण त्यांना बीट करत बॉल मागे. काऊ कॉर्नरला दर्पण. थ्रो करतील भावेश पुणेकर. तोपर्यंत 2 धावांचा कॉल कंप्लीट झालेला आहे. 2ची वाढ. धावसंख्या पोहोचते 21 वर. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. 21. स्कोर चांगला सेट झालाय स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकरचा. भावेश पुणेकर शेवटचा बॉल घेऊन या दुसऱ्या षटकातला. थोडासा वेळ घेतला जातोय. सिच्युएशन खूप महत्वाची आहे. कारण नॉकआउट स्टेजमध्ये तुमचं अस्तित्व टिकवण्याचा तुम्हाला फक्त एकच मौका मिळतो. एकदा हरलात तर मग 1 वर्ष वाट पहा. जिंकलात तर पुढच्या 1 तासात पुढचा सामना खेळा. चांगला बॉल. ही बेटर डिलिव्हरी होती. फुल लेन बॉल. यावेळेस शेवटचा बॉल डॉट आलेला आहे. ऑफ स्टंपला फुंकर घालून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते म्हणजे 21 धावा. व्यासपीठावर आता आदरणीय पुष्पराजी म्हात्रे माजी उपसरपंच चंद्रपाडा वाकीपाडा उपस्थित आहेत. आपला सन्मान करणार आहोत. आपण पुढे यायचं आहे. विक्रांतजी ठक्कर ऍडव्हेंचर बॉईज आयोजक यांच्या शुभ हस्ते सन्मान आदरणीय पुष्पराजी म्हात्रे माजी उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रपाडा वाकीपाडा आणि तितकेच चांगले ते क्रिकेटपटू आहेत. जुचंद्रच्या मास्टर्स क्रिकेटला ते आपलं योगदान देत आहेत. आपला अनुभव ते देत आहेत. त्याचमुळे जुचंद्र हा संघ 40+ संघ चांगला खेळ करतायत. आदरणीय यशवंतजी तारवी आपण पुढे यायचं आहे. आदरणीय यशवंतजी तारवी आपला देखील सन्मान करण्याला आनंद होतोय. आपण देखील या व्यासपीठाची शोभा वाढवलेली आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत द ग्रेट मराठा संस्थापक चषकामध्ये आदरणीय यशवंतजी तारवी. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं स्वागत. तिसऱ्या षटकासाठी दिघ्या येत आहेत. दिघ्या यांनी मागच्या सामन्यामध्ये शेवटचे षटक हाताळलं होतं. आता दिघ्या 3ऱ्या क्रमांकासाठी येत आहेत. हा क्रमबदल आवश्यक आहे. सिच्युएशन अनालाइज करताना या षटकासाठी कोण योग्य हा असतो तुमचा अनुभव. रवीकडे प्रचंड अनुभव आहे. भावेश पुणेकरकडे अनुभव आहे. दर्पण म्हात्रेकडे अनुभव आहे.
तर या सर्व गोष्टींचा सारासार विचार केला तर दिग्याचं षटक बनतं असं या तिघांना वाटतं. पाहूया दिग्या त्या तिघांच्या इच्छेला न्याय देतोय का. धावसंख्या 21. पुढचा बॉल दिग्या राऊंड विकेटनं स्ट्रायकर एंडला फलंदाज रियाज स्वीप केलंय. एक धाव तर कव्हर केले, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील आणि आता पाहूया थांबावं लागेल कदाचित. भावेश पुणेकर काय वेगानं धावलेत. त्यांना माहिती आहे एक एक धावेचं महत्व आहे. हे 2 तर मिळताच आहेत, पण 2 पेक्षा जास्त मिळू नये त्यासाठी तो वेग भावेश पुणेकर यांचा धावण्याचा आपण पाहिला. डेडिकेशन खूप महत्वाचं आहे, कारण एकट्यानं क्रिकेटचा खेळ नाही जिंकता येते प्रत्येकाला माहिती आहे. पण वैयक्तिक खेळ जर चांगला राहिला तर काही धावा आपण वाचवू शकतो आपल्या संघातील खेळाडूंसाठी. दिग्या राऊंड विकेटनं रियाज फुल एंड बॉल ड्राईव्ह केलंय, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिड विकेटला. रवी थोडेसे गडबडले, नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत दर्शन, पण 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बघा जेव्हा अंडरआर्म क्रिकेटचा आपण आढावा घेतो, जर मिसफील्ड झाली 100% 2 किंवा 3 या धावा तर फलंदाज गोळा करण्याचा इरादा ठेवतात. हलकीशी मिसफील्ड आणि लगेचच 1 धावेला 2 धावात बदललं. पुढचा बॉल दिग्याचा. हो बोल्ड, दिग्याला याच कामासाठी बोलवण्यात आलं होतं. जो अनुभव, जो आत्मविश्वास रियाजचा पहिल्या 2 षटकात पाहायला मिळाला, त्याला कुठेतरी अडचणीत आणण्यासाठी योग्य त्या गोलंदाजाची आवश्यकता होती आणि तोच गोलंदाज ठरतोय. दिग्या मिळवतोय विकेट रियाजचा. हेच तर आहे क्रिकेट. इतकाही सोपा सिलेबस नाहीये. खूप अभ्यास करावा लागतो स्वतःच्या संघाचा, प्रतिस्पर्धी संघाचा, आणि अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ते पर्याय निवडायचे. 9 पर्याय तुमच्याकडे आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये 11 पर्याय असतात. हे 9 पर्याय कसे वापरायचे त्यासाठी तुमचा अनुभव महत्वाचा आहे. आणि यावेळेस अनुभव योग्य राहिला. भावेश पुणेकर यांनी योग्य त्या वेळी योग्य त्या गोलंदाजाला आणलं आणि त्या गोलंदाजाने आपलं काम केलेलं आहे. नवीन फलंदाज शिवम जायस्वाल. त्याची शरीरयष्टी पाहून असं दिसते की षटकार खेचण्यासाठीच ते मैदानात आलेले आहेत. पण पाहूया दिग्या ह्या चॅलेंजला एक्सेप्ट कसा करतोय. दिग्या राऊंड विकेटनं स्ट्रायकर साइडला आहेत. शिवम धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 25. 3 चेंडूचा खेळ संपलाय, 25 धावा झालेल्या आहेत. राऊंड विकेट दिग्या शिवमसाठी. फुलटॉस बॉल लॉफ्ट केलंय, ताकद आहे पण त्या ताकदीचा वापर थोडा कमी पडला. झेल टिपण्यासाठी कमिटमेंट होती क्षेत्ररक्षकाची. अमित दुधनाथ यांनी सूर घेऊन फलंदाजाचा धूर काढण्याचा प्रयत्न केला होता, पण कॅच झाली ड्रॉप. मिळतात या 2 धावा, 2ची वाढ, धावसंख्या 27. पण एफर्ट्स चांगले होते. जर तो झेल पूर्ण झाला असता तर या 9व्या पर्वाचा सर्वोत्तम झेल तो ठरू शकला असता. पण झेल नाही पूर्ण झाला, पण एफर्ट्स चांगलेच अमित दुधनाथ यांचे पाहायला मिळालेले आहेत. 27 धावा, 2 फलंदाज बाद. आज वारा तितका नाही जाणवत. जर आपण झेंड्यांकडे पाहिलं तर काही ठिकाणी हवा आहे, काही ठिकाणी नाहीये. त्यामुळे त्या गोष्टींचा फायदा तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. हवेचा प्रभाव तितका या दुपारच्या सत्रात नाहीये, पण एक्स्ट्राचं काहीतरी करावं लागेल एकविरा स्पोर्ट्सला. आतापर्यंत एक्स्ट्रा आलेले आहेत 7 या डावामध्ये, धावसंख्या 28. हो यावेळेस कनेक्शन झालंय. समोर सुद्धा कोणताही गोलंदाज षटकार खेचणं हाच माझा अंदाज. शिवमच्या वतीनं षटकार साधावा. 6 धावा मिळालेल्या आहेत. ती कॅच किती इम्पॉर्टंट होती शिवमची. जर अमित दुधनाथने तो झेल टिपला असता, ह्या जरतऱ्याच्या गोष्टीला आपण तर महत्व देत नाही, पण आपण ते अनालाइज करू शकतो की हे व्हायला हवं होतं. त्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे इन फ्युचर, जेव्हा तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये येत असता. आणि त्याचमुळे आता पाहूया मागच्या 2 बॉलवर 8 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34 वर. शेवटचा बॉल या 3ऱ्या षटकातला. आतापर्यंत मागच्या 2 बॉलवर म्हणजे वाईड, डबल आणि 6 एकूण 9 धावा मिळालेल्या आहेत. म्हणजेच विकेट जो दिग्याने मिळवला होता त्या विकेटला तितकं महत्व देता येणार नाही कदाचित, कारण शिवम आल्यापासून धावसंख्याचा काही वाढलाय. नेक्स्ट बॉल दिग्या राऊंड विकेट शिवमसाठी. पाहूया पुनरागमन दिग्याच्या वतीनं पाहायला मिळेल का. षटकाराचं प्रत्युत्तर दिग्या देईल का.
क्रॉस भेटेड, एलिव्हेशन कमी पडलं, बॉल स्पेअर लेगला, क्षेत्ररक्षण अप्रतिम रवीचं पाहायला मिळते. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो मिळत आहेत या 2 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना स्वराज्य स्पोर्ट्स हाडापॅकर संघाची धावसंख्या 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. 36 धावा, 2 फलंदाज बाद. नवतरुण आणि अंकित दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. नवतरुण बॉईज आणि अंकित बॉईज. चला, दिग्या यांनी 15 धावा खर्च केलेले आहेत, पण अजून एक षटक बाकी आहे. हे षटक तर इकॉनॉमिकल ठेवावंच लागेल एकविरा स्पोर्ट्सचा जर दृष्टिकोन आपण पाहिला तर. कारण पहिली 3 षटकं तर हाडापॅकर संघाच्या नावावर गेले. पहिलं रवीचं षटक नो डाऊट ते इकॉनॉमिकल राहिले होते, जरी त्यांनी 1 विकेट मिळवला, पण 7च धावा खर्च केल्या. त्यानंतर आले गोलंदाज भाविश पुणेकर, त्यांनी 14 धावा खर्च केल्या, त्यांना विकेट काही मिळाला नाही. आणि त्यांना दिघे आले, दिघे यांनी 15 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये एकूण 29 धावा मिळालेल्या आहेत टीम हाडापॅकर स्वराज्य स्पोर्ट्सला, ज्यामध्ये 2 षटकार सुद्धा आहेत. बघा, जितके दिलेत तितके तर एकविरा स्पोर्ट्सला वसूल करावेच लागतील. पण पाहूया पुढच्या डावामध्ये नेमकं काय घडते. पण या अगोदर हा डाव संपणं कसं संपतोय ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे. विनोद हे गोलंदाजीसाठी येत आहेत. प्रतिभावंत गोलंदाज विनोद गोलंदाजीसाठी येत आहेत. आणि हा एक हुकुमचा एक्का आहे, ज्याला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं होतं भावेश पुणेकर यांनी. मलिंगा या नावाने ज्यांना ओळखलं जातं. विनोद गोलंदाजीसाठी सज्ज होते. स्ट्रायकर सेंडला फलंदाज आहेत धरम. शेवटचे 6 बॉल्स या पहिल्या डावातले. एक्स्ट्रा कव्हर्सला खेळायचा प्रयत्न कंप्लीट स्ट्रोक झालेला आहे. मिळतात या 2 धावा. धावसंख्या 38 आहे. धरमकडे देखील ते अंडरआर्म क्रिकेटचं प्रॉपर नॉलेज आहे, कुठल्या झोनमध्ये कसं खेळायचंय त्याचं भान आहे, आणि म्हणूनच पहिल्याच बॉलवर त्यांनी डबल कंप्लीट केली. कधी कधी रिस्ट्रिक्टेड धावफलक सुरू ठेवणं आवश्यक असतं, आणि तेच करत असताना धरम या बॉलवर 2 धावा कव्हर केल्या. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. भावेश पुणेकर सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात, जे आवश्यक कुठल्याही डावाच्या शेवटच्या टप्प्यासाठी अशी तयारी करावी लागते. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. विनोद, नो बॉल, आउटसाइड द पिच. बॉल लँड झालेला आहे. नो बॉल मिळतोय. धावसंख्या 39. 50ची आत की 50च्या पलीकडे त्याची चर्चा सुरू झालेली आहे. पण जर अशा चुका झाल्या, जवळपास 10 एक्स्ट्रास, या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये एक्स्ट्रा झालेले आहेत. पहिल्या षटकापासून एक्स्ट्राची रीग लागलेली आहे. पहिल्या षटकात एक्स्ट्रा झाल्या 3, दुसऱ्या षटकात एक्स्ट्रा झाल्या 3, तिसऱ्या षटकात एक्स्ट्रा झाले 1, आणि या चौथ्या षटकामध्ये एक्स्ट्रा 2 आलेले आहेत. तर 9 धावा एक्स्ट्राच्या मिळालेल्या आहेत स्वराज्य स्पोर्ट्स हाडापॅकरच्या संघाला, आणि या 9 धावा पुढच्या डावामध्ये इम्पॅक्ट टाकू शकतील. अजूनही डाव संपलेला नाहीये. इकॉनॉमिकल षटक संपेल का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. भावेश पुणेकर आता स्वतः आउटफील्डमध्ये पोहोचतायत, जे आवश्यक आहे प्रॉपर इतर क्षेत्ररक्षकांना गाईड करण्यासाठी. अजूनही 5 बॉल्स बाकी आहेत. 5 बॉल बाकी. विनोद ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता, फुल लेंथ बॉल, ऑन साइडला काऊ कॉर्नरला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. दर्पण बॉलवर थ्रो, परफेक्ट बॉलिंग एंडला मिळतात या 2 धावा. जास्तीत जास्त स्ट्राईक धरम स्वतःकडे ठेवतायत, कारण त्यांना फिनिशिंग टच द्यायचा या डावाला. 2ची वाढून धावसंख्या पोहोचते आता 42 धावा. 42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. चांगला बॉल, पण आउटसाइड द वाईड लाईन. आणखीन एक एक्स्ट्रा, 10वी एक्स्ट्रा रन. धावसंख्या 43 झालेली आहे. 43. पुढचा बॉल पुन्हा एकदा विनोद ओव्हर द विकेट. आणखीन एक एक्स्ट्रा. नेमकं झालंय तर ते काय एकविरा स्पोर्ट्सच्या संघाला. मागचा सामना तर एकतर्फी जिंकला होता. कुठलंच टेन्शन न घेता एकविरा स्पोर्ट्सने मागचा सामना आपल्या नावावर केला होता. पण आता थोडीशी अडचण वाढलेली आहे, आणि अडचण काय आहे ती त्यांना सुद्धा ठाऊक आहे. एक्स्ट्राज या अवांतर धावा अडचणीचा विषय ठरलेला आहे. बाकी डॉट बॉलचं पर्सेंटेज चांगलं होतं, पण एक्स्ट्राच्या बाबतीत थोडस कठीण होऊन बसलेलं आहे एकविरा स्पोर्ट्स. पुढचा बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा. नेमकं झालंय तरी काय. जर तुम्हाला
एका संघामध्ये निवडले गेलेलं आहे, तर तुमच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून तुम्हाला निवडलं गेलंय. मग तुमच्यात काय आहे ते तुम्हालाच ओळखावं लागेल. इकडे त्याची आठवण करून देण्यासाठी कोणीच नाही येणार. तुम्ही काय आहात? तुम्ही काल काय केलंय? तुमच्या नावावर काय इतिहास आहे? हे तुम्हालाच आठवून आजचा दिवस आपल्या नावावर करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. चला, जास्तीचा वेळ घेतला जातोय. आतापर्यंत 2 चेंडूत 9 धावा खर्च केला. जास्तीचा वेळ घेऊ नका. सातत्याने त्या सूचना आम्ही देत आहोत. कारण यानंतर अजूनही 3 सामने कंप्लीट करायचे आहेत. ही पहिली ताकीद आयोजन समितीच्या वतीनं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जास्तीचा कालावधी घेऊ नका. धावसंख्या बघता बघता पोचलेली आहे 45 वर. 45. पुढचा बॉल विनोद. राऊंड विकेट आता. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचतायत. अमित थ्रो करतील तोपर्यंत दुसरी धाव. पाहूया त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे. फक्त 1 धाव मोजली जाईल. शिवमने बॉट ड्रॅग नाही केली पॉपिंग क्रीज मध्ये. फक्त 1च धाव मिळते. केलेली मेहनत वाया गेली. धावसंख्या 46 झाले. 46. बघा, हे लक्ष असणं आवश्यक आहे. रवी वाघमारे आले विकेट किपिंगला आणि पहिल्याच बॉलवर त्यांचं लक्ष किती आहे फलंदाजांवर त्याचं प्रमाण त्यांनी दिलं. पुढचा बॉल विनोदचा. आता दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा फायदा झालाय. फुल लेन बॉल. पुन्हा एकदा बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल काऊ कॉर्नरला. अमित दुधनाथ थोडं फंगल आणि त्यानंतर बघा स्ट्रगल आणि फंबल या 2 गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि म्हणूनच या चुकीमुळे क्षेत्ररक्षणाच्या कमतरतेमुळे क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे 3 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 49 झाले. चेंडू हाताळलेत आतापर्यंत या षटकातले 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रायकर साईडला पोहोचलेले आहेत शिवम. 49. स्कोर व्यवस्थित सेट झालेला आहे. स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकरचा आणि अशा पद्धतीने सांघिक अर्धशतक पूर्ण होते. स्वराज्य स्पोर्ट्स हाडा पॅकर्स 50 धावा. 2 फलंदाज बाद. 2 चेंडूचा खेळ पहिल्या डावातला अजूनही बाकी आहे. चला, दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. पन्नास झाल्यात. पुढचा बॉल. फुल लेन बॉल हवेत. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. 2चा कॉल. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 52. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. चला, पुढचे 2 संघ अंकित 11 आणि नवतरुण. चला, टॉससाठी या. अंकित, नवतरुण टॉससाठी या. हा शेवटचा बॉल डॉट आलेला आहे. पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या 52. जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष गाठावं लागेल. एकविरा स्पोर्ट्स बाकी पडाला. 24 चेंडू 53 धावांची गरज. चला, टॉस करूया आपण. चला, या कॅप्टन अंकित 11 आणि नवतरुण. अंकित 11, नवतरुण. चला, टॉस साठी या. आपण टॉसची प्रक्रिया लगेच पूर्ण करणार आहोत आणि पुढील डावात पुन्हा एकदा सुमित बने यांचा आवाज ऐकणार आहोत. चला, टॉस साठी या. नवतरुण आणि अंकित 11. धन्यवाद मनीष सर. व्हॉइस ऑफ सुप्रीमो आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचा गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचला. JTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर एकंदरीत विचार केला या पहिल्या इनिंगचा तर एकविरा स्पोर्ट या संघानं अतिरिक्त धावा आणि या अतिरिक्त धावावरती स्वराज स्पोर्टला नेऊन ठेवलंय. 52 धावा दिल्यात आणि 53 धावांचं टार्गेट दिलंय. नक्कीच मोठा चेस आहे. 24 बॉल आणि 53 धावा पहिल्या ओव्हर पासून अगदी हिट होण्याची गरज आहे. तर दरम्यान दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा अक्षय सर आपल्या समवेत जोडले गेलेत. या गावचे सुपुत्र. त्यांचा देखील आवाज पुढच्या इनिंग मध्ये पाहणार आहोत. दरम्यान क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. धरम वैयक्तिक 18 धावांवरती तसेच शिवम देखील वैयक्तिक 12 धावांवरती आणि रियाज वैयक्तिक 11 धावा आणि या सर्वांचा मेल करून केलाय तो 53 धावांचा डोंगर. आदरणीय यशवंतजी तावरी आपण यायचं आहे. उद्योजक चंद्रपाडा वाकीपाडा. यशवंतजी या.
आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यशवंतजी तारवी, उद्योजक चंद्रपट वाकीपाडा. एका बाजूला टीम आहे नऊ तरुण आणि एका बाजूला असेल टीम अंकित 11. तर नाणं तुम्हाला तर माहितीच आहे, ॲडव्हेंचर बॉयज आणि निधी स्पोर्ट्स असा तुम्हाला द्यायचा. सर यामध्ये या. चला कॉल देईल अंकित स्पोर्ट्स. निधी स्पोर्ट्स कॉल. नाणेफेक जिंकले अंकित स्पोर्ट्सने. धन्यवाद. यशवंतजी दोन्ही कॅप्टन्सना शुभेच्छा देऊन आपण पुन्हा एकदा आदरपूर्वक व्यासपीठावर आसनस्थ होऊ शकता. अंकित स्पोर्ट्स आणि नाणेफेक जिंकले, तुम्ही निर्णय काय असेल? 4 ओव्हर मॅच. फलंदाजी सॉरी गोलंदाजी डाव. लगेच मन बदललंय. सकाळचा सामना सोपा होता किंवा सकाळच्या सामन्यातून काय शिकलात? मॅच शेवटपर्यंत सोडायची नाही आम्हाला. मॅच पूर्णपणे टाईट गेली तरी चालेल. काय आहे तुमच्यासाठी ही स्पर्धा, द ग्रेट मराठा संस्थापक चषक? वर्षातून एकदा असते, सर्वात मोठी स्पर्धा ही. याच्यामध्ये परफॉर्मन्स चांगलाच झाला पाहिजे. क्षेत्ररक्षण घेतलंय बरोबर. फलंदाजी करायची तरुण 11ला. मागच्या सामन्यामध्ये तर धुमाकूळ घातला होता. तुमचे निकम तर पूर्णपणे चमकले होते. पण एकावरच अवलंबून राहायला पाहिजे की इतरांना सुद्धा परफॉर्मन्स करण्यासाठी मौका मिळाला पाहिजे? ॲज अ कॅप्टन तुमचं मत? नाही, सगळे आहेत आमच्यात खेळणारे, असं काय नाही. पण पहिले दोन तसं पहिले 2 विकेट मेन आहे. ओमकार आहे, लावू आहे, अजून बाबल वगैरे आहेत, भरपूर आहेत. ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्वाची आहे किंवा ही स्पर्धा तुम्ही आतापर्यंत या 8 पर्वांमध्ये जिंकली आहे का? नाही, आमची फर्स्टच एंट्री आहे. आणि फर्स्ट एंट्रीलाच पहिलं बक्षीस ट्राय करू. दिलेलं आहे. 9 तरुणला करायची फलंदाजी. दोन्ही संघात शुभेच्छा देऊया आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज मिस्टर सुमित बने यांचा. एक सेकंड हवा. जो कॅमेरा अँगल आहे त्याच्या बाजूला 2-3 बाईक्स आहेत. त्यांच्या काचा कृपया हलवून घ्या. प्लीज मिरर हलवून घ्या. त्याचं रिफ्लेक्शन मैदानाच्या आतमध्ये येते. मिरर थोडेसे मूव्ह करा. धन्यवाद. दरम्यान मॅचला सुरुवात होते दुपारच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. मला वाटतं बंटी वैयक्तिक कोट्यातील पहिल्या निसंघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. 53 धावांचा डोंगर रोखण्यासाठी बंटीला कर्णधाराने जबाबदारी सोपवली पहिल्या षटकाची. सामना करेल रवी. पुन्हा एकदा सुरेख झेल टिपलाय आणि हा झेल नाही तर मॅच टिपले. धगाऊटच्या दिशेने पहिल्याच चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु हवेमध्ये चेंडू राहिला आणि सुंदर झेल टिपलाय. माघारी परतावं लागतंय. या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य ज्यांचं लाभलं यशवंतजी तारवी साहेबांकडून आर्थिक सहकार्य. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. थँक्यू यशवंतजी तारवी साहेब, आपला खूप खूप धन्यवाद. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय विनोद. मला वाटतं त्याच्या गोलंदाजी थोडासा बोलबाला झाला नाहीये, परंतु आता बॅट आणि आता बॅटने बोलबाला करण्याची संधी कर्णधाराने दिली. कारण 53 धावांचा डोंगर हा पार करायचा आहे 24 बॉल मध्ये. आणि त्याला टोपण नाव हमलिंगा नावाने ओळखलं जातं. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचा खेळाडू सर्वांनाच माहीत असेल. त्यानं खरोखरच मुंबई इंडियन्ससाठी मोठं योगदान दिलंय. ती मॅच आठवत असेल, चेन्नई सुपर किंग वर्सेस मुंबई इंडियन्स. चला तर मॅचच्या दरम्यान मला वाटतं थोडस थांबूया. जमिनीवरती ठेवणं गरजेचं आहे. दुसरा चेंडू सुरेख फटका. तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मलिंगाने दुसऱ्याचा कॉल केला होता, परंतु दर्पण स्ट्राईक वरती. स्ट्राईक रोटेट झाले. दर्पण येतोय. कुठेतरी प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि विचार केला होता समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहील तोपर्यंत पोहोचतोय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरा धाव देखील आणि मला वाटतं चौकार. बॅट मधून चौकार बोललाय. बोल बालते बॅट बोलतेय. बंटी पहिल्या चेंडूवरती सुरेख विकेट मिळाली. नशिबाने साथ दिली. झेल टिपला देखील. त्यानंतर
दुसऱ्या बॉलला सिंगल आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बंटी सामना करतोय. दर्पण डेड बॉल. पुन्हा एकदा बंटीचा चौथा बॉल उंच भिरकवायचा होता परंतु बॅटची एज लागते डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा पाचवा चेंडू. ओहो फटका सजवला आणि झेल सुरेख टिपलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि आता मला वाटतं कुणाच्या खांद्यावरती कर्णधार जबाबदारी सोपवतोय. मला वाटतं स्वतः भावेशलाच यावं लागेल. डगआउटच्या दिशेने प्रेक्षकांच्या नजरा आणि मैदानामध्ये दाखल झालाय बंटी सॉरी अंकित. अजून देखील भावेश नावाचं वादळ मला वाटतं अजून देखील डगआउट मध्ये आहे कारण त्याला माहित आहे अजून 3 षटकं आहेत. परंतु कुठेतरी आपल्या साथीदाराने आपल्या संघाने कुठेतरी एक्स्ट्रा धावा खर्च केल्या 13 धावा आणि त्या 13 धावा किती महाग पडतील या पुढच्या 10 ते 15 मिनिटात आपल्याला समजणार आहे. आणि नक्कीच ह्या अतिरिक्त धावा कुठेतरी दबाव टाकून जातील. बंटीची सुरेख गोलंदाजी. 5 बॉल 5 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. दोन्ही झेल सुंदर टिपले. कोणतीही खेळाडूकडून चूक नाहीये. जसं मग गाशी सरांनी सांगितलं की हा सांघिक खेळ आहे कुणाचा वैयक्तिक नाहीये पण आपण वैयक्तिक किती देतो त्यावरती डिपेंड करतंय. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव थोडासा भरकटलाय. पाय जमिनीवरती ठेवणं गरजेचं आहे परंतु अतिघाई संकटात नाही. एक धाव मात्र एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात बराबरी केली तर अजून देखील 12 व्हाईट आले तर आपण सेम. पुन्हा एकदा बंटी हलकासा पुश केलाय. एकदा मात्र पूर्ण गेले तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल. एका धावेवरती समाधान आणि मला वाटतं वैयक्तिक 7 धावा एकेरी आकड्यावरती पोहोचल्यात आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक मात्र संपतंय. दुसरं षटक कुणाच्या खांद्यावरती कर्णधार सोपवणार हे गरजेचं आहे कारण हे दुसरं षटक महत्वपूर्ण आहे. जर विकेट टिकली तर मोठे फटके येऊ शकतात. कारण अजून देखील मलिंगा मैदानामध्ये आहे आणि अंकित नावाचे ही 2 वादळं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जरी विकेट जरी गेली तर भावेश नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये येणार आहे. आणि हा चला चालू करायचा आहे मित्रा. पॅनल्टी दिली जाईल 3 रनची याचं भान ठेवायचंय. भान राखून योजना आखायच्या आहेत. हातामध्ये घड्याळ बांधून वेळ बदलता येत नसते. चला सुरुवात करायच्या सामन्याला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक रियाज. स्वराज स्फोट या संघाकडून दुसरं षटक रियाज आणि सामना करतोय तो अंकित. हे षटक महत्वपूर्ण असेल. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कामगिरी बंटीने आपली सोपवले. आपली जबाबदारी पार केली. त्यानंतर रियाजच्या खांद्यावरती पुन्हा एकदा पहिला चेंडू. सामना करतोय तो अंकित. ओहो अतिरिक्त धाव. वाईट पंचांनी हात मात्र समांतर केले म्हणजेच वाईटचा इशारा येतोय. आणि समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 18 चेंडू आणि 45 धावा. एकदा रियाज अंकित. पुन्हा एकदा स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडूला ढकललाय. एक धाव मात्र पूर्ण. दुसरी देखील पूर्ण. तोपर्यंत थ्रो येतोय. रियाज तिचं सज्ज आहे स्ट्रायकिंग एंडला. आयुष्य मित्रांनो छान आहे. थोडस मात्र लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. आणि ही लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. पण एकदा रियाज सामना करत होतो अंकित. ओहो सुंदर मिडलचा स्टंप होता परंतु वाचलाय.
सातत्यानं चर्चा होते रियाज नावाच्या खेळाडूची. आणि नक्कीच प्रेक्षक वर्गाला आतुरता असणारा ह्या 9व्या पर्वाचा मानकरी कोण होणार आहे. ही चमचमणारी ट्रॉफी कुणाच्या नावावरती कुणाचा तुरा रोवणार आहे. पुन्हा एकदा अंकित मॅच दरम्यान ओहो पुन्हा एकदा डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉल प्रेशर देऊन जाईल. एक एक डॉट बॉल मॅच पासून दूर घेऊन जाईल. अंकितला काहीसा चेंडू समजत नाहीये. मलिंगा सांगतोय की थोडस स्ट्राईक रोटेट कर, सिंगल करून दे. पुढे एकदा रियाज पुन्हा एकदा डॉट बॉल. मॅच विकतो का काय असं झालंय. डगआउट मधून पूर्णपणे शांतता. जे बसले होते ते आता उभे राहिलेत. नक्कीच अंकित डगआउट मध्ये तुझ्या स्वागताला उभे आहेत, परंतु हरकत नाहीये. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न करेल रियाज. ओहो फटका सजवला. झेल होईल का. सुंदर झेलचा एफर्ट होता, परंतु आता चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले दुहेरी आकड्यावरती 12. 1 टू गो. जर का हा डॉट बॉल आला तर कुठेतरी मॅच मध्ये ट्रॅव्हल होऊ शकतोय. वन टू गो. दुसरं षटक. चौफेर बाजूला शांतता आपल्याला पाहायला मिळते. आज तशी रंगली नाहीये आणि आता पुन्हा एकदा भरकटलाय. वाईट चेंडू. एकदा मी सांगतोय की पाय जमिनीवरती असणं गरजेचं आहे. एखादा फटका आकाशाला गवसणी घालणारा येईल का अंकितच्या बॅट मधून. षटकार येईल का. प्रेशर रिलीज होईल का. ओहो फटका गजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु टॉप बॅटची एज लागतीये. दुसरी धाव आणि विकेट होईल का. नो स्ट्राईकला विकेट. मलिंगला माघार परतावं लागेल आणि आता मात्र अजून देखील भावेश मैदानामध्ये नाही येत आहे. एक उत्सुकता आहे प्रेक्षक वर्गाला आणि मला वाटतं त्याची जागा घेण्यासाठी, मलिंगाची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये अनिकेत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मला वाटतं भावेश होता. अजून देखील मैदानामध्ये दाखल झाला नाहीये. कोणती तरी खेळी जाते डगआउट मधून. नक्कीच चर्चेत असेल भावेश. 12 बॉलचा खेळ निशेष आहे आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 बॉल आणि 38 धावाचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं या दुपारच्या सत्रामध्ये. सेकंड इनिंगचा हा पहिला राऊंड. दोन्ही संघ एक एक विजय मिळून आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मला वाटतं सोहम आणि अनिकेत. असं समीकरण मैदानामध्ये थोडासा चेंजेस केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये 12 बॉल आणि 38 धावा. कर्णधार सतत आपल्या क्षेत्ररक्षाला सजवत असताना लक्ष मोठं असला तरी लाईटली घेणं. अनिकेत पुन्हा एकदा विकेट प्राप्त होते. अंकितला माघारी परतावं लागेल. जर का धावून 3 रन काढले तर 500 रुपये सन्माननीय भूषण पडवळे सर यांच्याकडून लागले. तर धावून 3 रन जर काढले तर 500 रुपये कॅश प्राइस जमा झाले. चला आता मात्र ती एक उत्सुकता होती आणि तो खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. मागच्या मॅचचा सामनावीर भावेश. अनिकेत भोमटेसाठी नितीन पाटील पारितोषिक लाव. हे घेऊन ठेव. 3 काढले.
चला पारितोषिक लागले 3 धावून काढले तर 500 रुपये. पुन्हा एकदा चेंडू हो फटका सजवलाय आणि येतोय खणखणीत षटकार अनिकेतच्या बॅट मधून. आवाज येतोय आता डगआउट मधून. आता जे उभे होते ते बसलेत. त्यांना माहित आहे आता मात्र जोडी मैदानामध्ये आहे भावेश आणि अनिकेतची. सुपर हिट षटकार. हाच तो बॅटर आहे दुसऱ्या दिवशी ज्याच्या बॅटने बोलले होते तब्बल सलग 5 खणखणीत षटकार आणि आता मात्र एक आलाय. दुसरा येईल का अपेक्षा आहे डगआउट मधून अनिकेतच्या बॅट मधून. दुसरा षटकार येईल का मॅच मध्ये ट्विस्ट येईल का आणि नजरा मात्र प्रेक्षक वर्गांच्या अनिकेतकडे. पुन्हा एकदा चेंजेस झालाय फील्ड मध्ये. जास्त वेळ घ्यायचा नाही कर्णधार आपल्याला विनंती असेल. अनिकेत पुढचा एकदा फटका सजवलाय. चेंडू आहे आकाशामध्ये. झेल होईल का आणि तू मिमीच्या नादामध्ये ही मॅच झेल मात्र टिपण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटतं सूर्यकिरणामुळे तो झेल झाला नाहीये परंतु तो महागात पडेल का पुढच्या 5 मिनिटांमध्ये समजेल. 9 चेंडू आणि 30 धावा. नऊ चेंडू आणि 30 धावा. मोठे फटके आले तर अजून देखील मॅच मध्ये आहे एकविरा स्पोर्ट. 2 बॉल डॉट येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा कार्पेट चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. सुंदर थ्रो आणि तेवढ्याच सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 धावा जर काढल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. पुन्हा एकदा हो फटका सजवलाय. आकाशाला गवसणी घालणारा झेल होईल का तर सुंदर झेल टिपलाय. थोडासा दूर मला फुटभर जर दूर असता तर षटकार झाला असता. नशिबाने साथ दिली नाहीये. हरकत नाहीये. मला वाटतं अनिकेतला माघारी परतावं लागेल. सेफ कॅच आहे. फेअर निर्णय. मला वाटतं आता डगआउट मधून त्याची जागा घेण्यासाठी अनिकेतकडे ती क्षमता होती कारण दुसऱ्या दिवशी त्याच्या बॅट मधून 5 षटकार बोलले होते. तोच प्रयत्न होता. पुढच्या एक षटकार मात्र झालाय. काय झालं पंच. नक्कीच चला विकेट आहे. क्लिअर आउट आहे. बाहेर जाऊन कॅच घेतली तर आउट नाही. हॅलो चला विकेट गेलाय. मला वाटते फिल्डरचा पाय पहिला बाउंड्री लाईनला टच झाला नंतर आतमध्ये आला तर अशा प्रकारे विकेट असेल. जर पहिला कॅच घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेरून जर बॉल अडवून आला असता तर कदाचित विकेट नसता. जे रूल आहेत त्या रूलनुसार इंटरनॅशनल रूल पण तेच पाहतो आपण. हातामध्ये बॉल नसताना कुठेही स्पर्श झाला तरी चालेल. आतमध्ये तुम्ही येऊन कॅच घेतला तर आउट असेल आणि बॉल हातात असताना त्यावेळी बाहेर जाऊन उडी मारून तुम्ही बॉल अडवताय तेव्हाही षटकार असेल. परंतु इथे विकेट गेलाय हेच आपण पाहतोय. या रूल्सला तुम्हाला फॉलो करावा लागेल.
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, मॅचला विलंब नकोय, सुरुवात करायची आहे. 7 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हा वाईट चेंडू होता, त्याला बॉलमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा देखील पूर्ण आणि विकेट पिळते का पंच नॉट आउट देत आहेत. नक्कीच या दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेटची न्याय देवता ज्यांना मानलं जातं ते पंच म्हणून लाभलेत आम्हाला. स्क्वेअर लेग पंच जय कदम आणि मेन पंच म्हणून त्यांच्या भूमिकेमध्ये कामगिरी करतील रोहित निकम. 6 बॉल आणि 26 धावा. 6 बॉल आणि 26 धावा असं समीकरण. अक्षय माळकर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. 3 षटकार जर कोणत्या खेळाडूने ठोकले तर 3000चं पारितोषिक. 22 साठी सुवर्ण संधी होती, आहे देखील. वाईटचा इशारा येतोय. सन्माननीय भूषण पडवळे सर यांच्या माध्यमातून हे बक्षीस लावलं जातंय. सलग 3 षटकार, 3000 रुपयाचं पारितोषिक. 22 साठी सुवर्ण संधी. पहिला चेंडू जाईल का सीमारेषेपार, प्रयत्न तर केलाय पण बाउन्स चौकार जाईल का तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावा पूर्ण झाल्यात. 5 चेंडू आणि 23 धावा. 3 षटकार जर आले तर 3000 प्राइस देखील आहे आणि आपण मॅच मध्ये देखील येणार आहोत. कंपल्सरी 3 षटकार येणं गरजेचं आहे. भावेश मध्ये ती धमक आहे, त्याच्या मनगटामध्ये जोर आहे, अनुभव आहे आणि अनुभवाचं गाठोड आहे. पुन्हा एकदा चान्स होता, नो बॉल. फुलटॉस बॉल होता, त्याला कन्वर्ट करू शकला असता. 6 धावेवरती सुवर्ण संधी होती, हुकली. पाच बॉल आणि 21 धावा. 3 षटकार जर आले तर मॅच मध्ये येऊ शकतो. भावेश मध्ये ती ताकद आहे, अनुभवाचं गाठोडा आहे. अनेक सामने त्याने खेळले, जिंकले देखील. मॅच मध्ये 5 चेंडू. ओहो, सुंदर एफर्ट होता. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 21 धावा. कंपल्सरी 3 षटकार येणं गरजेचं आहे. एक डॉट बॉल मॅच मध्ये येऊ शकतोय. ओहो, सुंदर पायावरती डायरेक्ट हिट केलाय. आणि आता मात्र 3 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. सामना एका साईडला झुकला गेलाय. स्वराज स्पोर्ट पुन्हा एकदा सुंदर खेळ करतोय. स्ट्राईक रोटेट केले. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातील, त्यानंतर होणारा सामना आहे नवतरुण बॉयज वर्सेस अंकित 11. दोन्ही संघाने रेडी राहायचंय. जो निर्णय दिलाय त्यावरती काम चालू करायचंय. पुन्हा एकदा फटका सजवलाय पण त्या फटक्याचा काही फायदा होणार नाहीये. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला.
एक बॉल 6 धावा. जर का त्या 13 वाईट आल्या नसत्या तर आपण मॅच मध्ये होतो. पुन्हा फटका सजवला. एक धाव होतीये आणि हे सांगून जातोय हा खेळ की वाईट अतिरिक्त धावा आणि या अतिरिक्त धावेमुळे कुठेतरी एक विरा स्पोर्टला माघारी घ्यावं लागतंय. विजयी संघ आहे स्वराज स्पोर्ट. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. यानंतर समालोचन कक्षामध्ये जोडले जातील अक्षय सर. आपण त्यांचा गोड आवाज पाहणार आहोत. धन्यवाद पुष्पराजजी, धन्यवाद तवारीजी. मॅन ऑफ द मॅच धरम भोईर. चला धरम या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि तो पुरस्कार देण्यासाठी नितीनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते धरम भोईर यांना